ठीक आहे किरण, तुम्ही असेच जोडलेले राहा। तर अटकेतील महिलेकडे पोलिसांना शरीर सुखाची मागणी केली। लॉकअपमध्ये पोलीस उपनिरीक्षकच हैवान बनला। अकोल्याच्या सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यातील हा प्रकार आहे। राजेश जाधव असं नराधम पोलिसाचं नाव आहे। 10,000 देतो, मुलीलाही माझ्याकडे पाठव असं राजेश जाधवनं महिलेकडे मागणी केल्याचा आरोप हा करण्यात आला आहे। ती महिला आम्ही लॉकअपमध्ये टाकल्यानंतर एक एएसआय त्या ठिकाणी राजेश जाधव नावाचा एएसआय त्या ठिकाणी गेला आणि तो अर्वाच्य भाषेत बोलून तुझ्या मुली सोबत मला पाठव, मला 10,000 रुपये देतो असं अर्वाच्य भाषेत बोलला। ती गोष्ट आमच्या जेव्हा कानावर आली त्यावेळेस आम्ही ताबडतोब लॉकअपला गेलो, त्या महिलेचा जबाब घेतला, सदर एएसआय विरोधात गुन्हा दाखल केला आणि वरिष्ठांना त्याबाबत माहिती दिली। तर राज्य महिला आयोगाच्या माजी सदस्या आशा मिरगे यांनी या संदर्भात काय प्रतिक्रिया दिली आहे ती पाहूयात। अशा निर्ढावलेल्या लोकांना, म्हणजे पोलिसाच्या वर्दीत असताना तो त्या महिलेला मोलेस्टेट करतो, शरीर सुखाची मागणी करतो, 10,000 रुपये देतो असं सांगतो, म्हणजे काय त्याला त्या पोलीस स्टेशनमध्ये कुंठणखाना खोलायचा होता? काय आहे काय हे? या क्राईमला हिनियस क्राईम असं नोंदण्यात यावं, फास्ट ट्रॅक कोर्टात त्याची सुनावणी व्हावी आणि लवकरात लवकर त्याला जास्तीत जास्त शिक्षा नोंदवण्यात यावी। अधिक माहिती घेऊया, आपल्या प्रतिनिधी वर्षा मोरे आपल्या सोबत जोडल्यात। वर्षा, धक्कादायक प्रकार हा समोर आलेला आहे। या पोलीस उपनिरीक्षकाची पार्श्वभूमी काय आहे? त्याच्यावर याआधी काही गुन्हे दाखल होते? जगदीश, सदरक्षणाय निग्रहणाय हा ब्रीदवाक्य जे आहे महाराष्ट्र पोलिसांना कदाचित या ज्या ब्रीदवाक्याचा विसर पडलेला दिसतोय। हे जे राजेश जाधव जे आहे, अनेक प्रकार त्यांचे समोर आले होते, पण जे आहे त्या महिला ज्या आहे त्यांनी लेखी तक्रार याच्या आधी केलेली नव्हती, त्या फक्त मौखिक तक्रारी होती आणि मौखिक तक्रारीवर कुठल्याही तक्रारी दाखल झाल्या नव्हत्या। आज काल रात्री जे आहे जे जाधव आहे त्यांनी जे आहे त्या महिलेला चक्क तुमची मुलगी माझ्याकडे रात्रभर आणून द्या अशी मागणी केलेली होती। त्यानंतर त्या महिलेनं पोलीस ठाण्यामध्ये जे आहे गोंधळ घातला। त्यानंतर जे वरिष्ठ अधिकारी अनिल जुमळे तिथे उपस्थित झाले आणि अनिल जुमळे यांनी त्या महिलेने जे आहे, आरोपी महिला त्या महिलेने सर्व प्रकार जो आहे तो त्यांना कथन केला होता आणि त्यानंतर जे आहे अनिल जुमळे यांनी जे आहे त्याच्या कानाखाली मारण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याच्या अंगात जी होती ती वर्दी होती, त्यामुळे त्यांनी हात मध्येच थांबवला। त्यानंतर जे आहे एसपी सरांकडे त्याची तक्रार केली गेली आणि त्यानंतर जे आहे निलंबनाची कारवाई त्याच्यावर झाली आहे। आता सध्या तो आरोपी जो आहे जाधव हा फरार आहे आणि अनेक पथक म्हणजे एलसीबीचे पथक सुद्धा त्याच्या शोधार्थ रवाना झालेले आहे। ठीक आहे, तर आरोपी फरार आहे आणि त्याचा तपास सुरू आहे। वर्षा, तुम्ही अशाच जोडलेले राहा। तर डिझेल तुटवड्यामुळे रायगडमधील मच्छीमारी व्यवसाय हा ठप्प झालेला आहे। इंधनाची टंचाई निर्माण होऊ नये यासाठी इंधनावर निर्बंध घातले गेलेत।